पुणे सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री गावाजवळ मिनी बसचा अपघात। रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे अपघात झाल्याची माहिती। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं गोदावरी नदीपात्रात आंदोलन। खरीप पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी। पंचनामे पूर्ण, मात्र पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे आंदोलन। शिर्डीमध्ये भिक्षेकरूंची धरपकड सुरू, तर पोलीस, नगर परिषद आणि संस्थान प्रशासनाची संयुक्त कारवाई। 100हून अधिक भिक्षेकरू पोलिसांच्या ताब्यात। शिवजयंतीनिमित्त नाशिक शहरात आता विविध ठिकाणी उभारलेल्या मंडपांमुळे सिटी लिंक बसेसच्या 800 फेऱ्या रद्द, तर नाशिक रोड, सातपूर, अंबडमधील नागरिकांना याचा मोठा फटका। बस रद्द झाल्यामुळे रिक्षा चालकांकडून जादा पैशांची आकारणी। बुलढाण्याच्या शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचा उत्साह। मंदिर परिसरात दिव्यांग दाम्पत्याकडून संगीत भजन सादर। पुणे जिल्ह्यामध्ये लाळ खुरकत या आजाराच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या लसीकरणाला सुरुवात, तर शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी आणि पशुधन वाचवण्यासाठी देशात 2 वेळा राबवणार लसीकरण मोहीम। प्रतिकात्मक होम हवन करून ईव्हीएम मशीन जाळला। छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम मशीन सुद्धा होमकुंडात त्याची आहुती दिली। ईव्हीएम हटाव संविधान बचाव या मोहिमेमध्ये ईव्हीएम जाळलं।